तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की नागराज आता खूप मोठ्या टोकाचं पाऊल उचलणार असतो. प्रतिमाला आता सगळं काही आठवायला लागले. त्यामुळे महिपतपर्यंत ती पोहोचली आणि महिपतने जर माझं नाव सांगितलं तर माझा खेळ संपेल. असा विचार करून आता तो प्रतिमाला कसले तरी औषध जो आहे तो पाजणार असतो. दुधामध्ये टाकून तो प्यायला देत असतो. महिपत म्हणतो की आणि म्हणतो की एक ग्लास दूध पिलं त्यानंतर तिचा खेळ संपेल, असं त्याचा प्लॅन असतो. तर तो दुधामध्ये औषध टाकतो आणि ते दूध प्रतिमाला जे आहे ते देणार असतो. आता तेवढ्यात तिथे सुमन येते आणि सुमनला आता अर्जुन साळवीने सगळं काही शिकवलेलं असतं. नागराजला अजिबात घाबरायचं नाही. त्याला त्याचा अत्याचार सहन करायचा नाही. या उलट त्यांनी काय केलं तर त्याला सडेतोड उत्तर द्यायचं असं सायलीने सांगितलेलं असतं. तर इकडे रूम मध्ये प्रतिमा झोपलेली असते आणि नागराज म्हणतो की वहिनी मी तुमच्यासाठी दूध आणलंय. तिला संशय येतो तर ती दूध पित नाही. त्यानंतर नागराज तिला जे आहे ते जबरदस्तीने दूध पाजू लागतो. प्रतिमा आता दूध पिण्यास नकार देते आणि हाताने ते दूध जे आहे ते खाली पडतं. मग नागराज इकडे रागाने तिचा गळा आवळत असतो. तर मित्रांनो, आता प्रतिमा त्याच्या तावडीतून सुटू शकेल का हे सगळंच पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा.